सध्या राज्यभरात 10वी आणि 12वीच्या परीक्षा सुरू आहेत आणि यामध्येच वेगवेगळ्या आपल्याला बातम्या पाहायला मिळतात। कशा पद्धतीने विद्यार्थ्यांची गैरसोय होते तर काही ठिकाणी गोंधळ सुद्धा आपल्याला झालेला पाहायला मिळाला। यामध्येच एक महत्त्वाची बातमी समोर येते ती म्हणजे बीड तालुक्यातून। बीडमध्ये असणारा जो कुर्ला नावाचं ठिकाण आहे तर त्या ठिकाणी एक मोठा गोंधळ आता समोर येताना पाहायला मिळतो। इथे 10वीचे जे विद्यार्थी आहेत तर या 10वीच्या विद्यार्थ्यांना बसण्यासाठी कुठलीही जागा नाहीये आणि त्यामुळेच त्यांच्या ज्या ठिकाणी त्यांची परीक्षा होणार आहे तर त्या परीक्षेच्या ठिकाणी त्यांना बसण्यासाठी कुठलाही वर्ग नाहीये किंवा कुठलाही सुविधा नाहीयेत आणि इतक्या उकाड्यामध्ये त्यांना बाहेर बसायला लागतंय परीक्षा देण्यासाठी। खरं तर आपण बघितलं तर 10वी आणि 12वीचे जे बोर्डाचे पेपर असतात ते प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात खूप महत्त्वाचे असतात, कारण 10वी आणि 12वीच्या परीक्षांनंतरच त्यांचा जे आयुष्याचं पुढचं फ्युचर असतं तर त्याचा एक वेगळा मार्ग जो आहे तो त्यांना तयार होतो किंवा त्याच्यासाठीची सुरुवात होते। मात्र असं असताना सुद्धा बीडमधला एक गोंधळ समोर येताना पाहायला मिळतो। यामध्ये बीडमध्ये एक मंडप उभारण्यात आलेला आहे आणि या मंडपामध्ये विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी बसवण्यात आलेलं आहे। खरं तर आत्ता उन्हाळा सुरू आहे आणि अशा उन्हाळ्याचा तडाखा असताना सुद्धा या विद्यार्थ्यांना बाहेर अशा प्रकारे मंडपात बसवलेला आहे। त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झालेला आहे आणि विद्यार्थी असतील, शिक्षक असतील तर त्यांच्याकडून यावर आता प्रश्न उपस्थित केला जातोय। याबद्दलचीच अधिकची माहिती आपण घेणार आहोत। इथले जे प्राध्यापक आहेत तर प्राध्यापकांकडून सुद्धा याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे की कशा पद्धतीने हा सगळा गैरप्रकार सुरू आहे आणि कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना त्रास होतोय। यामध्ये ज्या शिक्षण अधिकारी आहेत, माध्यमिक शिक्षण अधिकारी आहेत प्रिया आहेर पाटील, तर त्यांनी सुद्धा याबद्दल बोलणं केलेलं आहे। त्यांनी सुद्धा याबाबतची प्रतिक्रिया दिलेली आहे। नेमक्या त्या काय म्हणालेल्या आहेत ते जाणून घेऊयात। मात्र दुसरीकडे जर बघितलं तर विद्यार्थ्यांच्या सुविधेच्या बाबतीतला प्रश्न निर्माण होतोय। कुर्ला या शाळेमध्ये ज्या पद्धतीने मंडप टाकला आहे, जो लग्नामध्ये मंडप असतो आणि त्या टेरेसवरती परीक्षा घेतली जाते, नेमकी काय कारवाई करणं असे कुठले केंद्र आहेत की ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना सुविधा दिल्या जात नाही, त्याच्यावर ते कसं लक्ष ठेवलं? आता बेसिकली जेव्हा केंद्रांना मान्यता दिली जाते तेव्हा सुद्धा सगळं पथक तपासणी त्याची होते, त्याचं व्हिडिओ शूटिंग होतं, तिथे सगळ्या विद्यार्थ्यांना सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत हे बघितल्यानंतरच सेंटर्स अलॉट होतात। आणि आपण यावर्षीसुद्धा जी सेंटर्स जुनी आहेत, इनफॅक्ट सगळी नवी जुनी सेंटर्स जी आहेत तर ती केंद्रप्रमुख गट शिक्षणाधिकारी या यंत्रणेमार्फत आपण 100% तपासणी ही केलेली होती आणि या तपासणीनंतर भौतिक सुविधांची तपासणी ही होती। त्याच्यानंतरही जर एखाद्या केंद्रावर अचानक विद्यार्थी संख्या जास्त दिली गेली किंवा काही अडचण असेल त्यांना इतर कारणांमुळे तर त्यांनी त्वरित गट शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत आपल्या शिक्षणाधिकाऱ्यांना कळवणं किंवा विभागीय मंडळांना कळवणं हे मस्ट आहे, जेणेकरून पर्यायी व्यवस्थाही आपल्याला लगेच करता येते। आज जो प्रकार कुर्ल्यातला समोर आलेला आहे या बाबतीमध्ये त्यांनी प्रशासनाशी कोणताही पत्रव्यवहार यापूर्वीही कधी केला नव्हता आणि आताही केलेला नाही। मी स्वतः मुख्याध्यापकांशी बोललेली आहे, तिथे अगदी जवळच 200-250 मीटरवरच आपली सुसज्ज म्हणजे जिथे CCTV कॅमेराज प्रत्येक हॉलमध्ये आहे अशी जिल्हा परिषदेची शाळा पण उपलब्ध आहे। तर तिथे त्यांना जर अडचण होती काही विद्यार्थ्यांची तर त्यांनी तिथे व्यवस्था करणं हे अपेक्षित होतं, पण तसं झालं नाही। त्यांनी रात्रीतनं तो मंडप उभा केला, त्यामुळे ते प्रशासन दिवसा जर असा प्रकार झाला असता तर 1 डे बिफोर तर आम्हाला ते लक्षात आलं असतं, पण तो रात्रीतनं मंडप उभारला गेला त्याच्यामुळे ही बाब जी आहे तर ती आपल्याला उशिरा कळाली। तर या अनुषंगाने आपण पुढच्याच पेपरपासून दुसरीकडे त्यांची व्यवस्था आपण करत आहोत आणि संबंधित केंद्र संचालक जे स्वतः मुख्याध्यापक आहेत त्यांनी ही बाब प्रशासनाच्या लक्षात आणून दिलेली नाही। ही फार चुकीची गोष्ट आहे आणि नियमाविरुद्ध गोष्ट आहे। त्याच्यामुळे त्यांच्यावर यथानियम जी आहे तर ती जितकी कठोरात कठोर कारवाई करता येईल आपण ती करणार आहोत। अहवाल प्राप्त व्हावा याच्यासाठी आपलं पथक तिथे प्रत्यक्ष तपासणीला गेलेलं आहे। स्पॉट व्हिजिटचा रिपोर्ट आल्यानंतर आम्ही ही कारवाई करणार। कोणत्या मूलभूत सुविधा? तर या संपूर्ण प्रकरणासंदर्भात प्रिया आहेर पाटील यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि यानंतर आता जे केंद्र प्रमुख आहेत या शाळेचे किंवा या भागाचे तर ते अभिषेक राऊत नेमकं या संदर्भात काय म्हणतात ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। अशी अडचण आहे, वरी मंडप उभारला आहे, मंडपमध्ये परीक्षा घेतली जाते, ऊन एवढं मोठं आहे, नेमकं विद्यार्थ्यांची अशी सुविधा का? थोडी विद्यार्थी संख्या जास्त असल्यामुळे आम्हाला नाविलाजानं मंडप टाकावे लागले
आणि विद्यार्थ्यांना ऊन लागणार नाही याची सुद्धा आम्ही त्या मंडप टाकताना काळजी घेतलेली आहे. यापुढे सांगतो, माझा उद्याचा जो पेपर आहे तो पेपर मी जिल्हा परिषदेचे जे वर्ग आहेत कुर्ल्यातले ते त्यांना सांगितलं आहे, त्या मुख्याध्यापकाची परवानगी घेतलेली आहे. आणि पुढचे जे परीक्षा आहेत, जे वाढीव वर्ग आहेत वरचे माझे, ते सर्व मी आता जिल्हा परिषदला शिफ्ट करणार आहे, तिथं ती परीक्षा घेणार आहे. एकूण विद्यार्थी काही तुम्ही सुविधा का केली? अगोदर आमचे जे वरांडा आहे त्या वरांड्यामध्ये आम्ही पडदे टाकायचो आणि त्या स्वरूपामध्ये वर्ग घ्यायचो. पण आज ह्यावेळेस आम्ही थोडं जास्त प्रशस्त विद्यार्थ्यांना बसतं या हिशोबाने आम्ही केलं होतं. पण आता उद्या आम्ही जे पेपर आहेत ते या ठिकाणी जिल्हा परिषदची जी कुर्ल्याची शाळा आहे ते आम्ही या ठिकाणी बोललेलो आहे मुख्याध्यापकांना, त्यांनी परवानगी दिलेली आहे. बिओनही बोललो आहे आणि आता त्या ठिकाणी आमच्या परीक्षा होतात सुरक्षेच्या दृष्टिकोनात ठेवलेलं आहे. आणि पुढचे पेपर जे आहेत ते आमचे वरचे जे वर्ग आहेत ते जिल्हा परिषदच्या कुर्ला शाळेमध्ये होऊन जातात. बैठक व्यवस्था जे बाकडे केले त्या बाकड्यावरती देखील बसायला व्यवस्थित पद्धतीने आहे. जसं आहे त्या स्वरूपामध्ये बाकड्यांची सुद्धा सोय केली. एका बेंचवरती एकच विद्यार्थी या स्वरूपात आपण नियोजन केलं. आहे नाही, काही ठिकाणी झाले तसं, काही ठिकाणी समजा असं हे केलेलं आहे जागेत. विद्यार्थ्यांची असुविधा ते एवढ्या आता उद्याच्या ह्याच्यामध्ये सगळ्या ज्या असुविधा झालेल्या आहेत त्या सुविधा आम्ही पुरवणार आहोत. वरती किती एकूण विद्यार्थी आहेत साधारण त्याच्यासाठी? साधारण ते 85 विद्यार्थी आहेत वरती. सर आपण नाही हा रेग्युलर येतच असतात, पण ते आपण वरांड्यामध्ये वगैरे टाकत असतो. पण ह्यावेळेस आपण मंडप टाकलेला आहे. पुढच्या जे सिस्टम आहे, पुढचे पेपर आहेत ते आम्ही 100% या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेमध्ये घेणार आहोत. तुमचं नाव सांगा सर. मुख्याध्यापक अभिषेक राऊत, केंद्र प्रमुख आहे. यानंतर आता या संपूर्ण प्रकरणावर इथले मुख्य कार्यकारी अधिकारी काय म्हणतात ते सुद्धा जाणून घेऊयात. जितीन रहमान नावाचे इथले मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, त्यांचं या सगळ्यावर काय म्हणणं आहे ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. आजपासून 10वीच्या एक्झाम सुरू झालेल्या आहेत, मराठी पेपर. मागच्या आठवड्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये एक अनफॉर्च्युनेट इन्सिडेंट झालेलं होतं. कॉपीइंगचे एक प्रकरण आपल्या समोर आलेले होते. प्रशासनाच्या वतीने सर्व दखल घेऊन तरी सुद्धा अशी इन्सिडेंट झाल्यामुळे प्रशासनाच्या वतीने एक नवीन उपक्रम आपण सुरू केलेला आहे. झूम मीटिंगद्वारा सर्व क्लासरूम्स, सर्व केंद्राच्या सर्व क्लासरूम जोडण्यात आलेले आहेत. आज रोजी प्रतिसाद जवळपास 99% प्रतिसाद झालेले आहेत. नियर अबाउट 46 शाळेतून 46 शाळेतून आपल्याला पूर्णपणे IP ॲड्रेस आणि CCTVचे ॲक्सेस आपल्या सेंट्रली मिळालेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त जे शाळामध्ये जे केंद्रामध्ये IP ॲड्रेस आपल्याला मिळालेला नाही, म्हणजे वायफायच्या अभावामुळे वगैरे वगैरे, अशी ठिकाणी आपण झूम मीटिंगद्वारा पर्यवेक्षकला त्यांच्या फोनद्वारा त्यांचा व्हिडिओग्राफी करून आपल्या सेंट्रली आपण मॉनिटर करत आहे. जेणेकरून एक डिटरन्स, अंग्रेजी भाषामध्ये आपण डिटरन्स बोलतो, आपल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये सर्व सेंटर्सला सर्व क्लासरूममध्ये एक डिटरन्स निर्माण झालेलं आहे. ते डिटरन्समुळे आपले जो एक्झामिनेशन आहे 10वी आणि 12वीचे एक्झामिनेशन पूर्णपणे ट्रान्सपरंट पद्धतीने होईल. आणि ह्या सर्व प्रकरण म्हणजे कॉपीमुक्त अभियान शासन स्तरावर, राज्य स्तरावर CM ऑफिस स्वतः मॉनिटर करत आहेत. आणि बीड जिल्ह्यामध्ये 100% आपल्या प्रशासनाच्या वतीने त्याच्यामध्ये 100% पूर्ण सुतार्यपणे आपण राबवत आहोत. बीडमधला हा सगळा हलगर्जीपणा खरं तर आता समोर येताना दिसतोय. त्यामुळे यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, पण या सगळ्यामुळे जे नुकसान होणार आहे तर ते फक्त विद्यार्थ्यांचं होणार आहे. त्यामुळे हा हलगर्जीपणा नेमका कशा पद्धतीने आता मोडून काढला जातो हे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि खरंच या सगळ्या ह्याच्यावर ज्यांच्याकडून हा हलगर्जीपणा करण्यात आलेला आहे त्यांच्यावर कारवाई होते का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन अजय गांगुडेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर.